नगर परिषद निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे आणि अशातच सध्या मी आहे मालेगावमध्ये. मालेगाव शहराचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार नागेश बळी दादा सध्या माझ्या सोबत आहेत. जाणून घेऊया त्यांची तयारी सध्या कशी सुरू आहे. दादा नमस्कार. नमस्कार मॅडम. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीकडून. कशी सुरू आहे तयारी? तयारी एकदम जोरात सुरू आहे मॅडम. सर्व कार्यकर्ते युवा पिढी माझ्या सोबत आहे आणि युवा पिढीच्या सर्व जनतेच्या एक मनातला रोष बघून मी याच्यामध्ये उतरलेलो आहे की आज बदल होईल, कधी बदल होईल, बदल कोणी करेल आणि असं काही प्रश्न आहेत की मग आपणच समोर होऊन सोडवायले पाहिजे. जनतेचा सपोर्ट आहे भरपूर. बरं, मालेगाव शहराचा विकास करण्याकरता एकंदरीत तुम्ही या रिंगणात उतरलेले आहात, तर काय काय बदल तुम्हाला मालेगाव मध्ये करायचा आहे? हो, मालेगाव मध्ये भरपूर बदल करायचा आहे मॅडम. याच्यात तर काही आपल्याला 5-10 मिनिटात हा विषय सांगता येणार नाही, कारण की 5 वर्षाचा कार्यकाळ माझी कोशिश राहील की चांगल्यात चांगला गेला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मालेगावचं नाव गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मालेगाव मध्ये भरपूर ठिकाणी मी फिरलो, आता प्रत्येक प्रभागामध्ये फिरलो आणि जास्तीत जास्त मी जे गरिबांचे घर आहेत, गरिबांच्या कॉलन्या, वेटाळ गल्ल्या, त्याच्यामध्ये जास्त फोकस केला, तिकडे जास्त फिरलो. त्या लोकांच्या एवढी भयंकर परिस्थिती आहे की उन्हाळ्यात अशा टाइमला, हिवाळ्यात, उन्हाळ्यात तिथे जाणं म्हणजे खूप कठीण आहे आणि पावसाळ्यात तर त्यांनाच माहित काय हाल असतील. तर मी स्वतः फिरलो. पत्राच्या घरात राहायचं, त्याच्यानंतर तिकडे लाईट नाही, रस्ते नाहीत, मीटर नाहीत, लाईन नाही द्यायला, पाण्याची व्यवस्था नाही. आपल्यासारख्या लोकांना जर का उन्हाळ्यात पाणी विकत घ्यायचं म्हणलं तर आपल्यासारखे लोक परेशान होतात. तर त्या लोकांची काय अवस्था असेल, काय परिस्थिती असेल, खूप त्रस्त झालेले आहेत. आणि सर्वात आधी मला त्यांचा तेच बदल करायचा. मी त्यांना वचन दिलेले आहे की घरकुल तुमचे 100% मी करून देणार तुम्हाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, लाईट, पाणी, रस्ते, हे तर प्रत्येक जण सांगायला लागले. या पलीकडेही आम्हाला काय चांगलं करता येईल व मालेगावातल्या जनतेने स्वतःहून म्हटलं पाहिजे की बाबा आमचं मत वाया गेलेलं नाही, आमचं मत योग्य उमेदवाराला दिलं आम्ही, हे जनतेनं म्हणलं पाहिजे. अगदी बरोबर म्हटलं दादा तुम्ही की रस्ते, नाली आणि लाईट ह्या ज्या समस्या आहेत ह्या सगळीकडे आढळून येतात. मला तुम्हाला विचारायचं वाटेल की तरुण पिढीसाठी तुम्ही काय करू इच्छिता? म्हणजे आपण बघतो की बेरोजगारी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे, तर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तुम्ही काही करू इच्छिता का? तरुण पिढीसाठी मॅडम, आपल्या नगरपंचायत मध्ये आम्हाला अशी माहिती, आता त्याच्यामध्ये आम्हाला काही जास्त हे नाहीये, त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये नसल्यामुळं, पण आता त्याच्यात गेल्यानंतर आम्ही युवा पिढीसाठी एक एक नवीन नवीन कुठल्या योजना असतील, राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि मला माहितीप्रमाणे बावनकुळे साहेब आले होते आता, तर त्याच्यामध्ये सांगितलं की बा 112 का 152 योजना आहेत मोदीजींच्या, 124 काहीतरी. तर राज्यात केंद्रात कमळ फुललेलं आहे आणि मालेगाव शहरात जर का कमळ फुललं तर त्या योजनाच्या आधारित भरपूर युवा पिढीला रोजगार मिळू शकतो, काम मिळू शकते. आणि अजून त्याच्या पलीकडे जाऊन बघायचं म्हटलं तर नगरपंचायत मध्ये जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत, दुसरे प्रॅक्टिस करणारे, या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिकाचं नियोजन आमच्या पक्क मनात आहे. आणि पोलीस भरतीच्याच नाही, इतर प्रकारचे बी कोणी अभ्यासिकाचा लाभ घेण्याचा जर का असलं कोणाच्या मनात, तर तिथे आम्ही ते पुस्तक, सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. 1 रुपयाही न चार्ज लागता. खूप छान. बरं, नेमकं तुम्ही भारतीय जनता पार्टी हाच पक्ष का निवडला? काय कारण आहे यामागे? भारतीय जनता पार्टी हा पक्ष, भारतीय जनता पार्टी हा पक्ष खूप मोठं कारण आहे त्याच्या मागे, पण थोडक्यात सांगतो. भारतीय जनता पार्टीची राज्यामध्ये पण सरकार आहे, केंद्रामध्ये पण सरकार आहे आणि मालेगाव मध्ये पण जर का सरकार आली कमळाची तरच विकास होऊ शकेल, नाहीतर विकास होऊ शकणार नाही. बरं, सध्या तुम्ही प्रभागामध्ये फिरत आहात, पूर्ण मालेगाव शहरामध्ये तुम्ही फिरत आहे. नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीचा मिळतोय? नागरिकांचा प्रतिसाद तसाच मिळत आहे की अरे बाबा, दुसऱ्या पार्टीला आम्ही बिलकुल मत देणार नाही. आणि ते म्हणतात ना की 1 दिवस अगोदरची वैराची रात्र असते,
ते वैराची रात्र सर्वांचं त्या वैराच्या रात्रीवरच लक्ष आहे. सर्वजण 5 कोटी 2 कोटी 10 कोटी लावतो 5 कोटी अशा गोष्टी चालू आहेत. पण जनता एवढी सक्षम झालेली आहे आणि शूद्र झालेली आहे की रे बाबा हे जे लोकांचं आता 5 कोटी खर्च करायचे 10 कोटी खर्च करायचे तर हे निवडून आल्याच्या नंतर हे 5 कोटी लावणारे 15 कोटी कसे निघतील ह्याच्याकडे लक्ष देतील. पण आमचं टार्गेट एकच आहे की जनतेवर आम्हाला विश्वास आहे. जनता जे काय करायचं ते करणार आहे. जनतेने ठरवलेलं आहे. राज्यात केंद्रात कमळ आहे. मालेगावात कमळ आणायचं विकास करायचा. मालेगावात कमळच विकास करू शकेल आणि त्याच्या पलीकडे बघायचं तर जनतेने ठरवलेलं आहे की पैसा वाटणाऱ्यापेक्षा ज्या व्यक्तीकडे बघून असं त्यांना वाटेल की अरे बाबा हे विकास करू शकते मालेगाव शहराचा कायापलट करू शकते आणि आमचं एक स्वप्न आहे डिजिटल मालेगाव बनवायचं आणि महाराष्ट्रामध्ये मालेगावचं नाव आम्हाला न्यायचं. जसं मी अगोदरच एक प्रश्न सांगितला होता तुम्हाला थोडक्यात बोललो होतो की बऱ्याच काही गोष्टी करायच्या पण ते 5 मिनिटात सांगता येणार नाही अशातलाच प्रकार आहे तो. आणि जनतेने सर्व हुशार झालेली आहे. सर्वांचं आढावा घेऊन सर्वांचं ते पद्धतशीर माल डब्यात घेऊन घेईल जनता. जनतेचा जे लुटलेला माल आहे आणि जनता बरोबर शिक्के मारणार आहे कोणाला मारायचे. बरं ही जनता तुम्हाला सध्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहे. येणाऱ्या 2 तारखेला जनतेने कोणत्या नंबरचं बटन दाबावं काय चिन्ह निवडावं काय सांगाल? जनतेने येणाऱ्या माझ्या मायबाप जनतेला माझा सप्रेम नमस्कार सर्वात आधी. आणि मी तुमचा मुलगा भाऊ या नात्याने एकच सांगतो की राज्यात कमळ आहे केंद्रात कमळ आहे आणि मालेगावातही कमळ आणा तरच मालेगावचा विकास होऊ शकेल. हे तुम्हाला सांगायचं काय एवढं हे नाहीये सर्वांना माहिती आहे. आणि मालेगाव शहरामध्ये जर का कमळाचं बटन 4 नंबरचं तुम्ही दाबलं तर हा नागेश बळी निवडून आला तर जनतेसाठी कुठेही कमी पडणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप होणार नाही की आम्ही नागेश बळीला बटन दाबलं. तुम्ही उलट जनतेने एकच म्हणलं पाहिजे पूर्ण शहरात एकच झालं पाहिजे की अरे बाबा त्या मुलाला आम्ही बटन दाबलं 4 नंबरचं कमळाचं बटन दाबलं तर योग्य बटन दाबलं आम्हाला बिलकुल पश्चाताप नाही. त्यांना छाती ठोकून सांगितलं पाहिजे की आम्ही निवडून दिलं नागेश बळीला असे कामं करून दाखवलं आम्ही. नक्कीच दादा. आणि ही जनता जनार्दन अशीच तुमच्या पाठीशी उभी राहो ह्याच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो अशाच काही खास मुलाखतीसह मी दीपाली तुम्हाला परत भेटणार आहे. तोपर्यंत बघत रहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल.